आमगांव तहसील के कालीमाटी गांव से बड़ा मामला सामने आया है। ग्राम रोजगार सेवक के चयन में जमकर धांधली और अनियमितताओं के आरोप लगे हैं। ग्रामीणों ने प्रेस कॉन्फ्रेंस कर साफ कहा है कि ये पूरी प्रक्रिया अपारदर्शी, नियमाविरुद्ध और पक्षपात से भरी हुई थी। ग्रामवासियों का आरोप है कि ग्राम पंचायत समिति की अध्यक्षता में हुई बैठक में लोकतांत्रिक अधिकारों को कुचला गया। कई ग्रामीणों को जानबूझकर मतदान से वंचित रखा गया। बैठक दोपहर 12:30 बजे तक चली, लेकिन वहां मौजूद ग्रामीणों को मतदान का हक नहीं दिया गया। कुछ पर दबाव डालकर वोट डलवाया गया, जबकि सुपलीपार, आवरी टोला, गुदमा, बंजारी टोला समेत अन्य गांवों से फर्जी मतदान कराए जाने की भी बात उजागर हुई है। ग्रामीणों ने कहा कि चयन की शुरुआत से ही प्रक्रिया संदिग्ध थी। रोजगार सेवक के लिए कोई स्पष्ट मापदंड तय नहीं किए गए और कुछ चुनिंदा लोगों के सहारे ही नतीजा तय कर दिया गया। इससे न केवल पारदर्शिता पर सवाल खड़े हुए हैं, बल्कि गांव का लोकतांत्रिक विश्वास भी हिल गया है। ग्रामीणों ने तहसीलदार और खंड विकास अधिकारी को ज्ञापन सौंपते हुए तत्काल चयन प्रक्रिया रद्द करने और नई व निष्पक्ष प्रक्रिया अपनाने की मांग की है। साथ ही चेतावनी भी दी है कि यदि जल्द कार्रवाई नहीं हुई तो वो सड़कों पर उतरकर उग्र आंदोलन करेंगे। माझे नाव रवी शामराव गिरेपुंजे आहे। मी राहणार काडीमाटी येथील। मी रोजगार सेवक या पदासाठी उभा झालेला असून रोजगार सेवक पदामध्ये जे घोड झालेला आहे तो पुष्कळ प्रकारचा झालेला आहे। जसे की त्यामध्ये बायलेटची कमी निघणे, त्यानंतर बाहेरगावील व्यक्तींनी सुद्धा मतदान केले आणि प्रत्येक वेळोवेळी ग्रामपंचायतचे निर्णय बदलत होते व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय अधिकारी न घेता यांनी ग्रामपंचायत लेवलवरती हा रोजगार सेवकाची निवड जी आहे हे पूर्ण केलेली आहे व आपण लगेच अर्ज केलेला असता यांनी आपल्याला कोणत्याही प्रकारची बरोबर माहिती दिलेली नाही आहे। त्यामध्ये आपल्याला न्यायालयामध्ये तक्रार दिली, तसेच बीडीओ साहेबांना तक्रार दिली, तसेच विस्तार अधिकारी यांना सुद्धा तक्रार दिलेली आहे, पण त्यांच्याकडून आपल्याला चांगल्या प्रकारचा पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स आलेला नाही आहे। ऑब्जेक्शन आम्ही तिथं न करता आपण डायरेक्ट लेखी स्वरूपामध्ये ऑब्जेक्शन केला तहसीलदार तसेच बीडीओ सरांना। तिथं आम्हाला ऑब्जेक्शन करायला काही हरकत नव्हती, पण त्यामध्ये आम्हाला ते लोक तिथे येऊ देत नव्हते। पोलीस वगैरे बोलून त्यांनी म्हणजे आम्हा लोकांना सुद्धा बाहेर केलं। निवडणूक झाल्यानंतर माझे प्रतिद्वंदी उमेदवार सुभाष कारू उके व सरपंच बाईचे पती पुरुषोत्तमजी चुटे हे माझ्या घरी आले व तक्रार अर्ज मागे घे असे म्हणून व त्यांनी माझे तुम्ही वरपर्यंत जाल तरी काही वाकडे करू शकणार नाही, हे जे प्रक्रिया आहे हे आमच्या पद्धतीने होणार असे सुद्धा यांनी बोलले आहे। आम्ही जेव्हा गेले असता यांचा अहवाल 2 तारखेला 2/9/2025 ला अहवाल तयार असून यांनी आम्ही स्वतः गेले असता 10 तारखेला यांनी आमच्या हातामध्ये अहवाल दिलेला आहे व समोरच्या व्यक्तीस नियुक्ती पत्राचा आदेश दिलेला आहे। जर तुम्हाला न्याय न मिळाला तर तुम्ही काय करणार? आम्ही न्याय न मिळाल्यावर आम्ही वरच्या अधिकाऱ्याकडे जाऊन आणि जर का तिथे न मिळाला तर आम्ही अनशन उपोषण करणार व तीव्र आंदोलनावर जाणार आहोत। सदर ग्रामसभेमध्ये सर्वानुमते हजेरी रजिस्टरनुसार आणि ग्रामसभेच्या कार्यवृत्तांत रजिस्टरनुसार सर्वानुमते ग्राम रोजगार सहाय्यक या पदाकरता ठराव संमतीने मंजूर झाला असल्याचा नमूद असल्यामुळे सदर प्रक्रिया ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासन नियोजन विभागाच्या 2 मे 2011 शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 7 व कलम 8 नुसार सदर प्रक्रिया नियमानुसार पार पाडण्यात आली असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आलेले आहे। काही अल्पवयीन सुद्धा होते आणि काही बाहेरगावचे सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण की सदर ग्रामसभा ही ग्रामपंचायत कालीमाटीच्या बाजार चौकामध्ये आयोजित करण्यात आलेली होती। सदर ग्रामसभा ही आठवडी बाजाराच्या ठिकाणी असल्यामुळे त्या ठिकाणी बाहेरगावचे लोक येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यापैकी जे 33 लोक जे म्हणजे मतदान न करता निघून गेले त्याच्यामध्ये ते असण्याची शक्यता नाकारता येते। प्रक्रिया ही शासन निर्णयानुसार ग्रामसभेच्या द्वारे करावयाचे शासन निर्देश आहेत आणि त्यानुसार शासन निर्णयानुसार ग्रामसभेमध्ये सदर
ग्राम रोजगार सहायकाची निवड करण्यात आलेली आहे आणि ग्रामसभा कार्यवृत्तांत रजिस्टरमध्ये कसल्याही प्रकारचे आक्षेप उमेदवारांनी किंवा ग्रामस्थांनी किंवा ग्रामपंचायत कमिटीच्या सन्मान्य सदस्यांनी आक्षेप घेतले असल्याचे नमूद नाही किंवा नोंदविण्यात आलेले नाही. मी सुशील भांडारकर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत काडीमाटी. रोजगार सेवक या निवडणुकीमध्ये खूप मोठा घोळ झालेला आहे. त्यामध्ये 1401 लोकांनी मतदान केले होते आणि बायलट निघाले पेटीमध्ये 1365. एकूण 24 बायलट गायब झालेले आहेत या मतदान प्रक्रियेमध्ये. आणि याबद्दल कोणकोणत्या प्रकारे घोळ झालेला आहे त्याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती. सर, या मतदानामध्ये नाबालिग व्यक्तींनी सुद्धा मतदान केलेले आहे आणि बाहेर गावातील लोकांनी सुद्धा मतदान केले आहे. जसे की सुपली पारचे लोक, बंजारी टोल्याचे लोक, अवारे टोल्याचे लोक, अजून खूप सारे गावातील लोक आमच्या निदर्शनात या 3-4 गावचे लोक आलेले आहेत आणि त्याचे पुरावे सुद्धा आम्ही सोबत जोडलेले होते. जर याबद्दल तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला कोणकोणत्या अधिकाऱ्याला तक्रार केलेली आहे आणि त्यावर कोणती कोणती कारवाई झालेली आहे? सर, या प्रकरणानिमित्त आम्ही विस्तार अधिकारी BDO साहेब यांना तक्रार दिली असता त्यांनी आपला चौकशी अहवाल दिलेला आहे. पण त्या चौकशी अहवालामध्ये त्यांनी एकतर्फी कारवाई दिलेली आहे. सर्व पुराव्यांनिशी कागदपत्र जोडून तक्रार दिली होती, पण त्या सर्व पुराव्यांना डावलून त्यांनी विरोधामध्ये आपला अहवाल तयार केलेला आहे. जर तुम्हाला न्याय न मिळाल्यास काय करणार आहात? आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार, जसे की CO साहेब आहेत, जिल्हाधिकारी साहेब आहेत, यांच्याकडे आम्ही तक्रार दिलेली आहे. पण तिथून सुद्धा आम्हाला न्याय न मिळाले आम्ही तीव्र आंदोलन करू व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. आमगांव, जिला गोंदिया से संवाददाता राधाकिशन चुटे की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.